7 तारखेला होणाऱ्या ऐतिहासिक स्वरूपाच्या आपल्या 32 रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार असल्याने पेठ शहराची अभूतपूर्व अशी सभा या ठिकाणी जी होते आहे, या सभेला ज्यांनी नुकतंच या ठिकाणी संबोधित केलं ते आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार माझे ज्येष्ठ सहकारी श्री रविशेठ पाटील. या मतदारसंघाला ज्यांनी दोनदा नेतृत्व दिलं असे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील. या शहराचं नेतृत्व ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने नगरपालिकेच्या माध्यमातून केलं ते सौभाग्यवती प्रीतमताई पाटील. शहराचे भाजपचे अध्यक्ष कोठारेजी, व्यासपीठात उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, RPI या सर्वच घटक पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका भगिनी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या पेठ वासीय बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, ऐतिहासिक स्वरूपाच्या निवडणुकीला सारा देश लोकसभेच्या माध्यमातून सामोरं जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संसदीय व्यवस्था दिली. 52 सालापासून हा देश लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेला. या 18व्या लोकसभेसाठी आज आपण त्या ठिकाणी सामोरं जातो. गेली 10 वर्षे या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित झालं. अनेक वर्षाच्या कालखंडाच्या नंतर एक विश्वासार्ह नेतृत्व मिळाल्याच्या नंतर जगाच्या विकसित राष्ट्राच्या तुलनेमध्ये आपल्याला भारताला नेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नाची पराकाष्ठा मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केली. जगात अनेक विकसित राष्ट्र आहेत, वेगवेगळ्या राष्ट्राची व्यवस्था वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे. पण एकेकाळी अमेरिका असेल, फ्रान्स असेल किंवा युनायटेड किंगडम असेल, जपान असेल, चीन असेल, यांनी आपापल्या देशामध्ये नेतृत्वपूर्ण पद्धतीची प्रगती केली. ती काय अलीकडच्या कालावधीमध्ये केली नाही. दीर्घकाळ त्याच पद्धतीने त्या देशांच्या मध्ये विकास त्या ठिकाणी होत राहिला. भारताची निर्मिती झाल्याच्या नंतर खेड्यापाड्यामध्ये असलेला माझा देश, गरीब असलेला माझा देश, त्यावेळीचा अनेक बोलीचालीचा असलेला देश, अनेक जातीपातीचा, अनेक धर्मियांचा असलेला देश, हा देश कशामध्ये वाटचाल करेल याच्यावरची विवंचना त्या कालावधीतल्या सत्ताधाऱ्यांच्या पुढे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली आणि या लोकशाही प्रणाली व्यवस्थेमधलं सर्वात महत्त्वाचं काय त्यांनी केलं? जगाच्या पाठीवरच्या कुठल्या देशामध्ये अशा व्यवस्था नाही. या देशामध्ये जगातला श्रीमंत असलेल्या गौतम अदानींच्या मतांचं मूल्य जे आहे, या देशामध्ये श्रीमंत आणि उद्योजक असलेल्या मुकेश अंबानींच्या मताचं मूल्य जे आहे, ते या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं, माझ्या पेठ शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं मताचं मूल्य सुद्धा तेवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलं. कोणी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्थेने या देशाची अखंडता, एकात्मिकता, सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यामध्ये निश्चितपणाने असते. या देशातली जनता सुद्धा अनेक वेळा देशाने काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला. आणीबाणीसारखी घटना झाल्यानंतर या देशामधलं काँग्रेसचं सरकार सुद्धा त्यावेळेला पराभूत झालं. दस्तूर खुद्द इंदिरा गांधींना पराजय पत्करावा लागला, संजय गांधींना पराजय पत्करावा लागला. पुन्हा एकदा देशामध्ये इंदिराजींच्या नेतृत्वात, राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने प्रचंड मिळतं यश. पण 1989 सालापासून या देशाच्या आघाडीच्या राजकारणाची अप्रियता. मी अनेक वेळेला अनेक भाषणामध्ये बोललो. 84 साली ज्यावेळेला माझ्या राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच लागलेल्या होत्या. भारतीय जनता पक्षाला देशामध्ये फक्त 2 जागा मिळाल्या. 84 ते 2014 असा 30 वर्षाचा भारतीय जनता पक्षाचा प्रवास. 2 जागा मिळालेला भारतीय जनता पक्ष वाजपेयी साहेब, आढळराव साहेबांच्या नेतृत्वाखाली जनमानसामध्ये रुजवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कालावधीमध्ये केलं. आणि त्याच्यानंतर 2014 सालामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून घोषणा झाल्याच्या नंतर देशाच्या राजकारणाला विलक्षणपैकी कलांटी मिळालेली पाहायला. मलाही आठवतं 2014 सालामध्ये मी निवडणूक लढवत होतो. देशभरामध्ये वातावरण त्या कालावधीमध्ये निर्माण झालं. मलाही 2100 मताच्या फरकाने त्याला पराभूत व्हावं. त्यावेळेला जर काय मोदी नावाचा झंझावात नसता, भारतीय जनता पक्षाची प्रचंड प्रमाणावरची साथ त्यांच्या पाठीमागे नसती, तर 2014 सालामध्ये मोठ्या फरकाने त्याला मी निवडून येऊ शकलो. रविशेठ, त्यावेळेला तुम्ही माझ्यासाठी काम केलं. प्रीतमताई सुद्धा घराघरात या पेठ शहरामध्ये त्यावेळेला फिरल्या. 10 वर्षापूर्वीचा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की अनेक वेळेला कळत नकळत इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. 19 सालामध्ये धैर्यशीलदादा आणि त्यांचे सर्व सहकारी सुद्धा त्यावेळेला फिरत आले. पण आज पहिल्या प्रथमच
पेणच्या इतिहासात रवी शेठ असतील, धैर्यशील दादा असतील आणि त्यांच्या बरोबरीने आता मी या ठिकाणी आहे. अशा एकत्रितपणाने पहिल्यांदा ज्या वेळेला यामध्ये आपण येतो, माझी नैतिक जबाबदारी राहील. कारण रवी शेठ मी काय एकत्रित आलो असं म्हणालो, माझं स्वतःचं मतदान सुद्धा पेण विधानसभा मतदारसंघ. माझं मतदान काय विकुंजी शिवधन मतदारसंघामध्ये नाही, तर माझं मतदान हे पेण विधानसभा मतदारसंघात आहे. पण तुमच्या बरोबरीने मी सुद्धा पेणकर आहे, एवढा बोलण्याचा अधिकार मात्र त्या निमित्ताने घेऊ. आणि ज्या वेळेला मी मतदानाच्या रूपाने पेणवासी या ठिकाणी आहे, त्याला पेणच्या कालबद्ध विकासासाठी पावलं उचलणं, संसदेच्या माध्यमातून उचलणं, राज्य सरकारच्या माध्यमातून उचलणं हे माझं कर्तव्य त्या ठिकाणी. आज आपण काय पाहतो, देशामध्ये प्रचंड प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम मोदी साहेबांनी केलंच. ईशान्य भारतामध्ये ज्या ठिकाणी अजिबात पायाभूत सुविधा नव्हत्या, त्या ईशान्य राज्यामध्ये, ईशान्य भारताच्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणावरची मानव होती, त्या भारतातल्या ईशान्य भागामध्ये आज कुठेही आपण त्या ठिकाणी गेलो तर प्रचंड प्रमाणावरती विकासाचं जाळं निर्माण झालेलं पाहायला मिळतं. दक्षिण भारत अनेक वेळा भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला कल राहिला. प्रादेशिक पक्षांना दक्षिण भारताने त्या ठिकाणी नेहमीच यश दिलं, तरी सुद्धा तामिळनाडूमध्ये सुद्धा, केरळमध्ये सुद्धा नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून अनेक पद्धतीची विकासाची कामं झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला. राजकारण हे गतिमान आहे. अनेक वेळा राजकीय समीकरणं त्या निमित्ताने बदलत असतात. आज या बदलत्या राजकीय समीकरणामध्ये ज्या वेळेला आम्ही सगळे नेते मंडळी एका व्यासपीठावरती येतो, त्याला पेणच्या कालबद्ध विकास करण्यासाठी पुढच्या कालावधीमध्ये पावलं उचलणं हे आमचं कर्तव्य ठरू शकतं. प्रथमतः तुम्ही बोलला, दादाही बोलले, भावे मॅडम या ठिकाणी बोलल्या, रवी शेट्टी सांगितलं की आजच्या बैठकीचं विशेष आहे. आजच्या बैठकीचं विशेष आहे की संध्याकाळची वेळ असताना सुद्धा, दिवे लागण्याची वेळ आलेली असताना, स्वयंपाकाची वेळ झालेली असताना सुद्धा सर्वाधिक लोकसंख्या माझ्या महिला भगिनींची या ठिकाणी आहे. त्या महिला भगिनींचे मी अंतःकरणापासून आभार या ठिकाणी मानतो. सुजनशील नेतृत्व महिलांना मिळाल्यानंतर महिला भगिनीची राजकारणातली ताकद काय बदल उभे राहू शकतं आहे हे आज पेणकर त्या निमित्ताने अनुभवत आहे. मी नशिबान आहे की माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा विशेष महिला मतदारांची संख्या जास्ती आहे. इतर लोकसभा मतदारसंघामध्ये पुरुष मतदारांची संख्या जास्ती असेल. मागच्या वेळेला शिवधन मतदारसंघामध्ये, आदितीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये महिला मतदारांची संख्या जास्ती होती, तशी आज रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महिला मतदारांची संख्या जास्ती आहे. या महिलांच्यासाठी पहिल्या प्रथम अनेक वेळा प्रयत्न झाले, अनेक वेळा घोषणा झाल्या, अनेकांनी आपल्या घोषणापत्रामध्ये किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्याची घोषणा केली, परंतु महिलांना संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये आरक्षण देण्याचं काम प्रचंड बहुमत असताना सुद्धा काँग्रेस पक्षाने कधी केलं नाही. या वेळेला नरेंद्र मोदी साहेबांनी विश्वास दिला आणि या देशामध्ये संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण देण्याची किंमत या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. 2029 सालापासून ते आरक्षण लागू आहे. कदाचित मतदारसंघाची पुनर्रचना होऊ शकेल. कदाचित आज गेल्या अनेक वर्षापासून जेवढ्या लोकसभेच्या जागा आहेत, राज्यामध्ये विधानसभेच्या 288 जागा आहेत, वाढत्या लोकसंख्येप्रमाणे त्याची सुद्धा संख्या वाढवायला लागेल. एकेकाळी आपल्या विधानसभा मतदारसंघाची मतदार संख्या 1.5 ते 2 लाखाच्या आसपास होती, आता 3.5 लाख, 4.5 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी गेलेली आहे. स्वाभाविकपणाने इतक्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना त्या जबाबदार लोकप्रतिनिधींच्या वरती जबाबदारी मोठी येत असते. मोदी साहेबांनी महिलांच्या उन्नतीसाठी क्रांतिकारी निर्णय आरक्षणाच्या माध्यमातून केला, पण ते केवळ राजकीय आरक्षणापुरता त्या ठिकाणी सीमित राहिले नाही. नमो नारी शक्ती अभियान भारत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू केलं गेलं. पंतप्रधान किसान योजनेच्या मार्फत जसं शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात, राज्यात आज आपलं महायुतीचं सरकार आहे, त्या माध्यमातून सुद्धा 6,000 रुपये त्या ठिकाणी मिळतात. पण महिलांच्यासाठी प्रथमतः त्यांनी काही क्रांतिकारी योजना त्या ठिकाणी आणल्या. त्याच्यामध्ये MSME अंतर्गत सूक्ष्म लघु विभागाच्या मार्फत आज 33% सबसिडीची अतिशय मोठी योजना आहे. 50 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याची योजना त्या ठिकाणी केली गेली. ज्या दिवशी 50 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्या क्षणाला 33%, 35% भारत सरकारची सबसिडी म्हणजे जवळपास 17.5 लाख आपल्या खात्यामध्ये सबसिडीच्या माध्यमातून जमा होईल. वेगवेगळे उद्योग महिलांनी करावेत, रोजगाराची साधनं त्या ठिकाणी निर्माण व्हावी. महिला बचत गटांचा फिरता निधी राज्य सरकारने वाढवला, ज्याचं नेतृत्व आज एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी अजयदादा करतात. 15,000चा फिरता निधी 30,000पर्यंत देण्यात आला. नवीन बचत गट स्थापन झाला तरी सुद्धा त्याला तितक्याच फिरता निधी मिळेल. अशा माध्यमातून महिलांच्या अनेक योजना त्या ठिकाणी आणल्या असताना पेण शहराचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे. याचा उल्लेख भावे मॅडमने या ठिकाणी केला. एकेकाळी रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण पेण ओळखलं जायचं. आज मतदारसंघ विभागला गेला. पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, मावळ लोकसभा मतदारसंघाला जोडलं गेलं.
तरी आजही भौगोलिकदृष्ट्या पेण हे रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण त्या ठिकाणी आहे. पण आपण पाहिलं की मुंबईची उपनगरीय सेवा जशी आज पश्चिम उपनगरीय सेवा म्हणजे सेंट्रलची जाते, अगदी अंबरनाथ, बदलापूर, कोळगावपर्यंत जाते. तिकडे पूर्वची जाते, दिल्लीकडे जाते, अहमदाबादकडे जाते, ती सुद्धा नालासोपारापर्यंत जाते. पण आज सेंट्रल रेल्वेचं जे काय आज आखणी आहे रेल्वेची, कोकण रेल्वेची आखणी आहे, आजच पेणचं स्थान मुंबईच्या उपनगराच्या स्थानाच्या मध्ये अनल गतीने पुढे गेलेलं पाहायला मिळू शकतं. पेण शहराची लोकसंख्या जर का आज आपण पाहिली 40-50 हजारच्या आसपास पेण शहराची लोकसंख्या त्या ठिकाणी गेली. मुख्यालयाच्या ठिकाणच्या नगरपालिकेची लोकसंख्या आज अलिबागची 14-15 हजार असते. रोहाच्या नगरपालिकेला 1,200 वर्ष होऊन गेली, त्याची लोकसंख्या 12 ते 15 हजारच्या आसपास असते. पण आज पेण शहराची लोकसंख्या कदाचित खोपोली शहरापेक्षा जास्ती त्या ठिकाणी झालेली आहे. याचा अर्थ ग्रामीण भागातला कष्टकरी वर्ग शहरामध्ये आलाच, पण रोजगाराच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने या राज्यांतील आणि राज्याच्या बाहेरील सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती अनेक जण आले, व्यवसायाच्या निमित्त स्थायिक झाले. ते स्वतःला पेणकर म्हणून त्या ठिकाणी म्हणतात. अशा वेळेला पेणच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची जबाबदारी ही मोठ्या प्रमाणावरती राज्यामध्ये सत्तांतर झालं. आता त्यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेला फारसा निधी या सगळ्या परिसरामध्ये मिळू शकला नाही, सत्य आहे. पण एक किमया झाली या राज्यामध्ये. एकनाथरावने भूमिका घेतली, देवेंद्रची साथ मिळाली, अमित भाईंचं योजक नेतृत्व त्या पाठीमागे मिळालं. राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार त्या ठिकाणी आहे. नंतरच्या कालावधीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिक निर्णय घेतला, जो विचार स्वर्गीय चव्हाण साहेबांनी दिला. बहुजनाच्या हितार्थ आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे. त्या बहुजनांचा हिताचा वापर लक्षामध्ये घेत आमचा सत्तेमध्ये सहभाग त्या ठिकाणी झाला. आणि आज मला अभिमान वाटतोय की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपले लोकप्रिय आमदार अभिषेक पाटील यांनी रस्त्यांच्या कामासाठी 70 कोटी रुपये आणले, रिंग रोडच्या कामासाठी सुद्धा 70 कोटी आणले, त्याच्यापेक्षा जास्ती असतील. पायाभूत सुविधासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी त्या ठिकाणी आणता आला. आणि पेण शहराची वाढती लोकसंख्या लक्षामध्ये घेत याचा उल्लेख नगराध्यक्षांनी या ठिकाणी केला. 2047 ही लोकसंख्या लक्षामध्ये घेत 100 कोटी रुपयाची पाण्याची योजना त्या ठिकाणी प्रस्तावित केली. हेटवण्याचं पाणी आणावं, आंबेघर धरणाचं पाणी त्या ठिकाणी आणावं. एकेकाळी ते आरक्षित होतंच मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना, पण ते आरक्षण योग्य पद्धतीने वापरला गेलं जर का विफल झालं असेल तर जी नवीन योजना अंतिम टप्प्यामध्ये आहे. मी आज रवीशे तुम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली, नगराध्यक्षांनी केली, धैर्यशील दादांनी केली. मी आज आपल्याला शब्द देऊ इच्छितो आहे, आचारसंहिता याचं भान आणि जाणीव मला त्या ठिकाणी आहे. पण या पाण्याचा योजनेचा प्रस्ताव ज्या वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांच्याकडे जाईल, विनाविलंब त्यांची मान्यता घेऊन देण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. हे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगितलं. मला विश्वास आहे की एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, तुमचं त्या ठिकाणी जे काय स्थान त्या ठिकाणी तुम्ही मिळवलेलं आहे, धैर्यशील दादांनी जे काही स्थान निर्माण केलेलं आहे, त्याच्यामुळे प्रीतमताई ही योजना मंजूर करण्यासाठी फार विलंब लागेल असं मला स्वतःला काय वाटतं. त्याच्यात आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही सहकार्य करायचं असेल ते केलं जाईल. नैतिकतेची जबाबदारी आहे. वाढता शहर, वाढती लोकसंख्या, उद्याचं पेण मध्यवर्ती ठिकाण, अशा वेळेला दूर पल्ल्याच्या गाड्या पेणमध्ये थांबाव्या. कारण पनवेल हे एक जंक्शन अगोदर आहे, कल्याण हे जसं जंक्शन आहे, मनमाड हे जसं जंक्शन आहे, तसं पनवेल हे जंक्शन अगोदर आहे. त्यामुळे आज आपल्या दूर पल्ल्याच्या गाड्या ज्या काय कोकणातून धावतात, म्हणजे थेट दक्षिणेकडून दिल्लीपर्यंत ज्या जातात, त्या सगळ्या गाड्यांना थांबा आज पनवेलमध्ये त्या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं. पण पेणला ते स्थलांतरित करावं लागेल. पेण ते मुंबई लोकल सेवासुद्धा आज ना उद्या काहीतरी करावं लागेल. मधल्या कालावधीमध्ये काही शिष्टमंडळ असं रेल्वेच्या GM जवळ बोललो, रेल्वेचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याजवळ सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झाली. पण उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये खासदार म्हणून माझा रोडमॅप जो असेल तर पेणपासून मुंबईपर्यंत लोकल किंवा मेमोची सर्व्हिस सुरू करण्यासाठी तुम्ही निवडून दिल्याच्या नंतर महायुतीचा खासदार म्हणून प्रामाणिकपणाचा पहिला प्रयत्न कुठला होईल तर तो होईल असा विश्वास सुद्धा आजच्या या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ शकतो. केंद्र सरकारचे अनेक प्रकल्प आहेत. आजही आपण पाहतो की 4G BSNL जाती 57,000 कोटी रुपये मोदी सरकारने दिले. करोनासारख्या महाभय संकटामध्ये पूर्णपणाने आपण 4 भिंतीच्या आत होतो. मुलांचं 1 वर्ष शैक्षणिक वर्ष वाया गेले. अशा वेळेला ऑनलाईन शिक्षण त्या कालावधीमध्ये सुरू झालं होतं, पण खेड्यापाड्यामध्ये तेवढी व्यवस्था नसल्याच्यामुळे ते मुलांचं शैक्षणिक वर्ष पूर्ण गेलं, वाया गेलं. आज भारत सरकारने ठरवलेलं आहे की खासदारांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्णपणे वाडा वस्ती असतील, मोहल्ला असतील,
आंबेडकरी जनताच्या परिसरामध्ये राहत असतील, त्या असतील आदिवासी बांधव राहत असतील, ठाकूर समाजाचे बांधव राहत असतील, तिथे 4Gचं नेटवर्क आलं पाहिजे. खासदार म्हणून माझ्याकडनं ते सगळे पूर्ण प्रस्ताव त्या ठिकाणी गेले आणि मी आज आपल्याला आश्वस्त करतो आहे की 2024 अखेरपर्यंत पेण असो, रायगड लोकसभा मतदारची वाडी वस्ती असो, मोल्ला असो, या प्रत्येक ठिकाणी 4Gचं अत्याधुनिक नेतृत्व होण्यासाठी लागणारे सगळे टॉवर्स उभा करण्याचं काम आज या ठिकाणी सुरू झालं आहे. काय राहिले असतील तर आपण जरूर सांगा, त्याचीही पूर्तता होईल. म्हणजे अद्ययावत नेटवर्कच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरशी आवश्यक असणारा संपर्क करण्याचं सुद्धा जे काही साधन आज त्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालं आहे, त्याची कमतरता माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये राहणार नाही, याची खबरदारी सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये घेतली जाईल. पेण हे जगप्रसिद्ध गणपतीचं उत्पादन करणारं एक शहर आहे. जगाच्या पाठीवरती ज्या ज्या ठिकाणी आज भारतीय नागरिक राहतात, अनेक ठिकाणी ते गणपतीचा उत्सव साजरा करत असतात. अशा वेळेला जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रातून पेणच्या मूर्तीला त्या ठिकाणी मागणी असते. त्यांचा एक काय मूलभूत प्रश्न आहे, तो रविशेठ भारत सरकारशी संबंधित आहे. पर्यावरण विभागाने काही बंधनं टाकल्याच्यामुळे पेणच्या नव्हे तर देशभरातल्या मूर्तिकारांच्या उत्पादनाच्या मध्ये एक तऱ्हेचं चिंतेचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे. मधल्या कालावधीमध्ये आपणही प्रयत्न केला, पियुष गोयल साहेबांच्याकडे आपण प्रयत्न केला, मी प्रयत्न केला. त्या कालावधीमध्ये जावडेकरांच्याकडे ते खातं होतं, पण 1-2 वर्षाची परवानगी मिळाली. पण तरीसुद्धा एक ताणती तलवार आहे. आपण सगळेजण सामुदायिकरित्या प्रयत्न करूया, आपण सगळेजण देवेंद्रजींची मदत त्या कालावधीमध्ये घेऊया, मुख्यमंत्र्यांची घेऊया, दादांची मदत घेऊया आणि मला निवडून दिल्यानंतर लोकसभा सदस्यांना त्याने आग्रही पद्धतीची भूमिका मांडत पर्यावरण विभागाने जी काही क्लिष्ट पद्धतीची अट तयार केली, त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की विसर्जन करण्यासाठी आवश्यक असणारी खबरदारी सरकारने घ्यावी. त्याचा पाठपुरावा करत केंद्र सरकारने अनुमती मिळवण्याचं काम सुद्धा पुढच्या रोडमॅपच्या माध्यमातून माझ्याकडनं केलं जाईल, हे सुद्धा या ठिकाणी आम्ही तरी सांगू शकतो. आज वसई विरार अलिबाग कॉरिडॉर जातो आहे, त्याच्या माध्यमातून अनेक आज या परिसरांतील काय प्रश्न आहे. जमिनीचा भाव दर देतानासाठी सुद्धा तफावत झालेली आहे. मधल्या कालावधीमध्ये काही सहकारी त्या ठिकाणी भेटले, त्या प्रश्नाला सुद्धा सामुदायिकरित्या आपल्याला सर्वांनाच प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागतील. कारण तो जो काय वसई विरार कॉरिडॉर जाणार आहे अलिबागपर्यंतचा, त्याच्यामुळे आपल्या सगळ्या परिसराचं चित्र बदलते. याचा उल्लेख दरेशी दादा तुम्ही या ठिकाणी केला. अटल सेतू निर्माण झाल्याच्या नंतर सर्वाधिक जास्ती फायदा जर काय कोणाला होतो, पहिला प्रथम तो पेणकरांना. त्याच धर्तीवरती वसई विरार अलिबाग कॉरिडॉर झाल्याच्या नंतर त्याचाही लाभ पेणकरांना त्या ठिकाणी होणार आहे. पण तो लाभ होणार आहे याचा अर्थ भूमिपुत्रांच्या वरती अन्याय होणार नाही याची खबरदारी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि ती खबरदारी त्या ठिकाणी घेतली जात असतानाच ते जमिनीचा दर असेल, तो प्रश्न असेल, खारेपाण्यातला पाण्याचा प्रश्न असू शकेल, अन्य काय प्रश्न असतील, या प्रश्नाची सुद्धा आपल्याला सोडून पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी घ्यायची. नमो नारी शक्ती अभियान जसं आहे, तसं आपल्या राज्यामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक अभियान त्या ठिकाणी सुरू केलं. मला अभिमान आहे या गोष्टीचा की राज्याचं 4थं महिला धोरण आदितीने मांडलं. मुख्यमंत्र्यांचा मार्गदर्शन घेतलं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन घेतलं, अनेक महिला संघटनाची चर्चा त्या ठिकाणी केली. 4थं महिला धोरण त्या ठिकाणी जे मांडलं गेलं, त्याच्यातून अनेक गोष्टी राज्य सरकारसुद्धा त्या ठिकाणी करणार आहे. इथे बसलेल्या सगळ्या महिला भगिनींना या 4थ्या महिला धोरणाचा लाभ देण्याच्या दृष्टीतून सुद्धा आज आपल्याला प्रयत्नाची पराकाष्ठा पुढच्या कालावधीमध्ये करावं लागेल. एक बाब आपल्या नावाच्या पुढे आपल्या वडिलांचं नाव लागत. आपण नेहमीच मातृशक्ती याचा उल्लेख त्या ठिकाणी करत आलो. मातृशक्तीचा उल्लेख आपल्याला जन्म देण्याच्या पुरता यापूर्वीच्या कालावधीमध्ये सीमित होता. या राज्य सरकारने पहिलं क्रांतिकारी पाऊल उचललं, जसं सावित्रीबाई फुलेंनी उचललं स्त्री शिक्षणाचं, तसं या महाराष्ट्राच्या राज्य सरकारने पाऊल उचललं की आपल्या नावाच्या पुढे पहिलं नाव आपल्या आईचं राहील, मग आपल्या वडिलांचं राहील. हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. मातृशक्तीचा योग्य सन्मान आज राज्य सरकारच्या माध्यमातून झाला, देशाच्या पंतप्रधानांच्या माध्यमातून झाला. अशा वेळेला समस्त महिला भगिनींची सुद्धा ताकद आणि शक्ती या माध्यमातून पुन्हा एकदा या देशामध्ये एनडीएचं सरकार व्हावं, तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार त्या ठिकाणी व्हावं, ते या देशाचे पंतप्रधान व्हावे. आणि उद्याचा जो काय रोडमॅप मोदी साहेबांनी 2047 सालाचा केला आहे, त्याची पूर्तता होण्यासाठी रायगडच्या परिसरामध्ये जन्माला आलेला एक मावळा, तिथे हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. 18 पगड जातीला, 12 मजुरदारांना, सर्व धर्मियांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच या रायगडच्या भूमीमध्ये सामाजिक समतेचा हुंकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला. अशा
अशा या चळवळीच्या असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची ताकद त्या ठिकाणी मिळावी. पहिल्यांदाच आपण सगळेजण, कधी काळ मी आणि रवीशेठ एकत्रित होतो, कधी काळ मी आणि नरसिंह दादा होतो, आज पहिल्यांदाच एकत्रित येण्याची संधी केवळ नियतीमुळे मिळाली. आणि नरेंद्र मोदींच्या नावाने ज्याला मी तिघेजण एकत्रित येतो त्याला ते नाव कसं गौरवशाली पद्धतीने उंचावलं जाईल याची प्रयत्नाची पराकाष्ठा करणं आपल्या सर्वांचं काम त्या ठिकाणी राहू शकतं. रवी शेट्टी आश्वासित करत असताना किती आजाराचं मताधिक्य देणार पेंडकर हे त्यांनी सांगितलं. भावे मॅडम, त्यांनी जी संख्या म्हणजे आघाडीची सांगितली, कदाचित माझ्या रोहा शहरामध्ये तितक्या पर्सेंटेजही सुद्धा जेवढं मिळणार नाही इतकं मताधिक्य देण्याचा संकल्प आज तुमच्या नेतृत्वाखाली सगळे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जो काय घेतला तो माझ्यासाठी स्फूर्तिदायी आहे, ऊर्जा देणार आहे. विश्वास ठेवा, जेवढं प्रेम रायावरती असेल तेवढंच प्रेमवरती करण्याचा दृष्टिकोनातून कालबद्ध पद्धतीने ज्या ज्या काही समस्या असतील, ज्या माझ्यामार्फत सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असतील ते करण्याचं काम माझ्याकडनं प्रामाणिकपणाने होईल एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला याचा उल्लेख धैर्यशील दादाने या ठिकाणी केला. अनेक वेळा शहराच्या कार्यकर्त्यांच्या बैठका होतात, इतकी मोठी बैठक, त्याला महिलांची उपस्थिती, सर्व घटक पक्षांची उपस्थिती, ती या प्रमुख कार्यकर्त्यांची, मतदारांची नाही आहे. मतदारांची सभा लावायचं ठरवलं पेंटची, तर मागे जी काय महाविकास आघाडीची सभा झाली त्याच्यापेक्षा कितीतरी पटीची सभा पेंट शहराच्या पुरती होऊ शकते. इतकं पेंट शहरामध्ये आज आपल्या युतीची आणि भारतीय जनता पक्षाची ताकद त्या ठिकाणी आहे. पण आपल्या या अभूतपूर्व उपस्थितीबद्दल आभार मानत असताना घराघरामध्ये आपल्याला पोचावं लागेल, घराघरामध्ये जाऊन सांगावं लागेल की घड्याळाला मतदान त्या ठिकाणी करायचं आहे. घड्याळाला मत म्हणजे प्रगतीला मत, घड्याळाला मत म्हणजे राष्ट्रहिताला मत, घड्याळाला मत म्हणजे मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी असलेलं मत, या भावनेतून मतदारांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सर्वांच्या हातून व्हावं. आणि 7 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी रणवंत ऊन असू शकेल, आहेच आताही रणवंत ऊन आहे. परवा ज्या संख्येने, अभूतपूर्व संख्येने महायुतीचे कार्यकर्ते गुहागरपासून अलिबागपर्यंत आले, उत्स्फूर्तपणाचा पाठिंबा त्या दिवशी दाखवला. तिन्ही चारही पक्षाचे सर्व नेते मंडळी आले, घटक पक्षाचे नेते मंडळी आली. तसं 7 तारखेला सुद्धा अभूतपूर्व मतदान करून माझ्या विजयासाठी आपण प्रयत्नशील करणार आहात. मी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार नसून महायुतीचा खासदार म्हणून पुढचे 5 वर्ष आपल्या सर्वांच्या सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे. इतके वेळेला गीतेनं मतदान झालं. आपल्या रायगडमधून सुद्धा 9, 14, 19 3 वेळेला झालं. तिन्ही वेळेला गीतेनं मताधिक्य आपल्या परिसरातून मिळालं. महाड तालुक्याने मतदारसंघाने तर त्याच्या अगोदर 6 वेळेला त्यांना मतदान केलं, कारण रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाड अंतर्भूत होता. त्यांच्या हातून काय काम झालं आणि पालकमंत्री असताना, खासदार असताना आम्ही जी काय सेवा करू शकलो ते आपण नक्कीच सुविध मतदार त्याची आठवण ठेवणार आहात. तरीसुद्धा देशामध्ये मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, पुन्हा एकदा या देशाचं गौरवनीय स्थान अडळ करण्यासाठी आपण सर्वांचं पाठबळ त्या ठिकाणी मिळावं एवढी विनंती करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.